हॅलो, गुड इव्हनिंग. कसे आहात सगळेजण? सो या संडेला काय ब्लॉग शूट करायला झालं नाही, कारण हा ब्लॉग स्पेशल होणार आहे. मे बी सगळ्यांना माहिती असेल बावधनची सुप्रसिद्ध बगाड यात्रा. सो आम्ही सगळेजण तिकडे चाललोय. म्हणजे आमच्या आईंचं माहेर येते, म्हणजे हबीच्या मामाचं गाव. आणि मेन थिंग आम्ही मॉर्निंगपासून निघतोय आणि आता असं पूर्ण मूड गेल्यासारखं झालंय. काय झालं, आरुषची एक्झाम चालू आहेत. सो त्याचं यायचं काय फिक्स नव्हतं बिकॉज. आणि असं वाटलं की उद्या सुट्टी आहे म्हणून मग ठीक आहे म्हटलं, ठीक आहे चल उद्या सुट्टी आहे तर एक दिवसाने काय फरक नाही पडणार. पण झालं असं, त्याला उद्या सुट्टीच नाही आहे. पण तरी पण त्याला यायचं आहे. तो खूप हट्टी आहे. एखादी गोष्ट त्याला करू नको म्हणलं तर तो गॅरंटीड करतो. म्हणजे त्याला यायचंच आहे. मग आता ताईंनी कसं तरी ॲडजस्ट केलं टीचर्सांशी बोलून. आणि आता आम्ही सगळेच जण जाणार आहेत. म्हणजे लाईक ताई, दादा, आरुष, आम्ही सगळे आई ऑलरेडी गेलेले आहेत काल सकाळी. सो आम्ही एवढे जण चाललो आहे. आता आम्ही आजचा एक ब्लॉग टाकेल जर्नीचा आणि उद्या मेन बगाडचा ब्लॉग टाकेन. बट हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत. जायच्या आधी गॅलरीमध्ये ना मला लिझार्ड दिसली. रिधाला लिझार्ड आवडते पण आणि ती खूप घाबरते सुद्धा. सो ती लिझार्ड बघितलं, तिची रिॲक्शन बघा ना. म्हणजे ती खुश पण झालेली आणि घाबरली पण. तिला असं वाटतं की मम्मा पकडून आपल्याकडे सोडते की काय. तुमच्या दोघांना पाहिजे का लिझार्ड? देऊ का? देऊ पकडायची का? पकडायची? ये पकड, ये रड पकडू दे. ये पकडा. ताई मेडिकलमध्ये नेईपर्यंत आमच्याकडे टाईम होता. तोपर्यंत नखरे सुरू झाले, मम्मा मी कशी दिसते, माझे फोटो काढ. मग त्याच्यानंतर ताई आल्या. घरामध्ये खूप सारं काम होतं, म्हणजे सकाळची भांडी वगैरे पडलेली. मग त्यांनी ती भांडी वगैरे घासली. तिथून पुढे त्यांचं आवरलं आणि मग आम्ही निघालो. बागा खूप होता इकडे मामांना द्यायला, म्हणजे लाईक घरचा लसूण वगैरे शेतातला असतो आणायचा होता वगैरे नाही का. सो गाडीमध्ये बॅग्स खूप होत्या. आरुषी स्कूलची बॅग होती. सगळं घेऊन आम्ही निघालो. काय कपडे इस्त्री टाकायला गेले. बापूंचे कपडे घेतले का? घेतले, सगळं घेतलं. नाही तर बापून राहायचं. गणपती बाप्पा. आम्ही निघालो खरं, पण झालं काय, अभिनीने वरतून त्यांना एक चप्पल टाकली होती घालायला डेली यूजची, तीच राहिली. मग पटकन आरुषला सांगितलं तो घेऊन ये. मग त्याला उतरवून त्याला परत ते चप्पल आणायला सांगितलं. आम्ही निघालो. इस्त्रीला कपडे टाकले होते ते घ्यायचे होते, ते घेतले. आणि खूप भूक लागली होती जायची. खूप भूक लागली आहे. हा, मग काय करायचं? काय करायचं? वडापाव खायचं ना? वडापाव जाताना घेऊ? समाधानचा नाही. कोणाला किती खायचे बघा. कोण किती वडापाव खाणार आहे? तू किती खाणार आहे? 4 वाजता सगळे आले तर पाहिजे ना. पप्पाने रात्रीचं का गॉगल लावलाय? काम बंद करून बसलो. मी कसं दिसतोय रात्रीचं का गॉगल लावला पप्पानी? काय छान दिसतोय काय रे तू? मी ऐक की मी कसं दिसतो. पप्पू वडापाव घ्यायला उतरले होते. आम्ही त्या येईपर्यंत गाडी साईडला लावली होती. तर ऋतूला पण वडापाव खरंच खूप आवडतो, म्हणजे फक्त तिला पाव आवडतो वडापाव. काय आणले? गरम गॉगल काढा, चला वडापाव खायचे सगळ्यांनी. मागे सर कोण इथून साताऱ्यात एंटर झालं ना की तिथे एक महाराजांचं स्मारक टाईप म्हणजे मूर्ती लागते. तर त्याची एक मेमरी आहे माझ्याकडे. म्हणजे लाईक जेव्हा मी आणि हबी फर्स्ट टाईम आईला आलो ना तेव्हा आम्ही तिथे फोटो काढले. फायनल आम्ही बावधनमध्ये पोचलो. ऑलमोस्ट 2 hours ट्रॅव्हलिंग, कारण मध्ये येताना रोड बंद होता त्याच्यामुळे आम्हाला थोडं पुढून यायला लागलं, त्यामुळे जरा यायला वेळ लागला. बावधन मे बी सगळ्यांनीच गाव ऐकलं असेल, कारण इकडचं बगाड खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे खूप मोठी बगाड आहे, खूप लांब लांबून लोक येतात. आणि हबीच्या मामाचं गाव असल्यामुळे मला पण जेव्हापासून मी प्रत्येक वर्षी येतेच येतो आम्ही. एकदम गावात सगळे शॉप्स वगैरे लागलेले हे ते. तुझ्याकडे कुठे आली या? कुठे आली का बाई? कुठे आली? तसं त्या सामान खूप होतं, पण माझ्या हातामुळे मी काहीच नाही कॅरी केलं. फक्त एखादा मोबाईल पकडून शूट करत होते. बाकी सगळ्यांनी सगळं उचलून नेलं. हबीला पण सांगितलं की तुमच्यासाठी एक बॅग ठेवली, ते तुम्ही उचलून घ्या.
सो हा होता हा जर्नी ब्लॉग. होप तुमच्या सगळ्यांना आवडला असेल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.